नाही करायचा कोणाचा तर बर्थडे येणार आहे, चूज करा लवकर. हा म्हणजे त्याचं म्हणणं आहे की पहिले तुम्ही सांगा घरात कोणाचा बर्थडे येणार आहे म्हणून, बरोबर ना गाईज? रिदातनी तुम्हाला सगळ्यांना चॅलेंज दिलेलं आहे की बर्थडे कोणाचा आहे म्हणून सांगा म्हणून. बर्थडेची डेट सांगतो आम्ही की जवळपास आता आजची आहे म्हणजे जवळपास 4-5 दिवसानंतर बर्थडे आहे तो, है ना रिदात? नाही का ब्लॉग मध्ये सांगणार होतो पण रिदातच नाही का काहीतरी ट्विस्ट आणून दिला ब्लॉग मध्ये, त्यांनी नाही का चॅलेंज देऊन दिला तुम्हा सर्वांना. तर काही थोडस सिरियस घेऊन घ्या बिचाराच्या चॅलेंजला. जय महाराष्ट्र गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज सकाळचे 7:45 झालेले आहे आणि तरी इतकी गरमी होऊन राहिली आहे म्हणजे जणू की असं वाटून राहिलं की उन्हाळा आहे. असं साधं पंख्याच्या खाली बसलं तरी गरमी होऊन राहिली, एवढा काम निघून राहिला. तर जाऊ दे, आता काय करणार आहे, निसर्गाची देण आहे. चला आता रिदाची तयारी झाली आहे, तर रिदातला पहिले आम्ही स्कूलला सोडून देतो, मग आम्ही जातो जिमला. सकाळ नंतर डायरेक्ट आत्ता भेटत आहोत गाईज आपण, कारण त्याच्या मागे एक असं रिझन आहे की मी जिम वरून आल्यानंतर इतकं बिझी होऊन गेलो होतो कामामध्ये, कारण की मला झालं होतं लेट जिम वरून यायला. मग नंतर तेच आपलं दुकानाचं साफसूफ वगैरे करणं, अमृताला सोडून देणं. मग तिकडनं एका म्हणजे आमच्या एरियातला एकाचा ऍक्सिडेंट झाला होता, तर ते दवाखान्यात पण बघायला गेलो होतो. तिथून मग इकडे आलो. आता घरी आलो, थोडं फ्रेश झालो बसलो, कारण की इतकी चिडचिड होत आहे ना उन्हामुळे, काय सांगू गाईज. ते पावसाचं तर नामो निशाण नाही आणि ऊन पडून राहिली आहे, त्याच्यात घाम पण इतका निघून राहिला, चिडचिड होऊन टॅन पण वाढून गेला बघा आता. आणि मला बांधायला येतो त्रास, आणि ते मला कसं दम्मट वाटते, म्हणून मी ते जवळ म्हणजे सहसा बांधतच नाही. लॉंग ड्राईव्ह मध्ये गेलो कुठे बाहेर तरच बांधतो. तर ते अशी आता परिस्थिती झाली आहे आमची चंद्रपूरकरांची गाईज. पुरा आबाळ 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 आलेला आहे मित्रांनो, आणि पाऊस यायलाच पाहिजे. मी जेवण घ्यायला बसलो होतो आता जस्ट, म्हणजे जेवण करणारच होतो, तर मला बाहेर दिसलं असं एकदम आबाळ आबाळ. बाहेर आलो मग तुम्हाला दाखवायला. पूर्ण आबाळ आहे, चारी तरफ आबाळ 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 आबाळ. यायलाच पाहिजे पाऊस गाईज. नाही गाईज, आपल्याला एक गोष्ट सांगायची होती. आपले जे ब्लॉग्स आहे ना, म्हणजे एक दिवसानंतर, म्हणजे आजचा जो ब्लॉग आहे तो उद्या नाही, परवा येते. आपल्याकडे स्पेअर मध्ये एक ब्लॉग आहे, कारण की 1-2 दिवस असं होऊन गेलो तर मी ब्लॉग नाही बनवला होता. माझ्याकडे एक ब्लॉग होता, मग त्या दिवशी मग एक दिवस नाही बनवला, दुसऱ्या दिवशी बनवला, तर मग तो अपलोड केला, तर तो आधीचा केला. तर म्हणून आता एक स्पेअर मध्ये ब्लॉग असते आपला, तर म्हणजे एक दिवसानंतरचा आपला म्हणजे कुठलाही ब्लॉग जो आता मी काढतोय तो दुसऱ्या दिवशी येईल, उद्या नाही येईल, परवा येईल. तर हे असं आपलं चालू आहे आता सध्या. अमृताचा फोन आला होता तिच्या ऑफिस मधून, म्हणजे सिटी मध्ये ऑफिस आहे. ती म्हणत होती खूप जोराने पाऊस येऊन राहिला, आपल्याकडे येत आहे काय? म्हटलं नाही. आता आपल्याकडे पण लागला गाईज पाऊस. यायलाच पाहिजे गाईज. बहुत म्हणजे हदच्या पार गरमी होऊन राहिली होती, तर पाऊस चालू झाला गाईज. वाव. एकदम झमाझम पाऊस चालू आहे मित्रांनो. आता थंड तर नाही झाला आम्हाला, पण पाऊस येत आहे तर बरं आहे. असा कंटिन्युअसली रात्रभर पाऊस राहिला तेव्हा जाऊन आमच्याकडे थंड होईल, बरोबर आहे म्हणे भाई? इतके जल्दी तो अपनी इधर थंडी नाही होती. त्याला दिवसभर पाऊस पाहिजे, तेव्हा जाऊन आमच्या एरियात आमच्या चंद्रपूरची माती थंडी होईल आणि तेव्हा आम्हाला थंडावा भेटेल. नाही तर इतक्या लवकर नाही. हा पाऊस येऊन चालला गेला ना, आणखी खतरनाक गरमी होणार. वा वा, चालू आहे पाऊस मित्रांनो. आभाळ पण इतकं खतरनाक गरजून राहिलं, असं वाटतं कुठे ना कुठे वीज पडली म्हणून. खूप जोर आहे ना, आता लाईट पण गेली. झालं बाबा, बापरे बापरे. आता माझ्या खतरनाक आहे बाबा. हा तुफान आहे, तुफान तर नाही, हवा नाही जास्त, पण हे असे गरजून राहिलं ना, त्यांना अर्धी वेगळीच भीती वाटते बाबा. आणि आपल्या घरचं पण काम चालू झालं कालच्या सुट्टीनंतर. हवीभाऊ गाईड करतोय सगळ्यांना, आणि एक नवीन प्लेअर ऍड झाला आहे आमचे संजू भाऊ. संजू मध्ये तो भयंकर वाली गरमी होता मित्रांनो.
मी बाहेर येऊन बसून गेलो. थोडं थोडं हवा लागेल. हवाही नाही चालू आहे एवढी हल्ली म्हणजे जोराने काही हवाही नाही की आपल्याला हवा लागेल. बापरे, जसे का बॉम्ब पडून राहिले असा आवाज येऊन राहिला. खतरनाक गरजून राहिलाय. होप सो की सगळ्या जागी सेफ हो गाईज. सेफ राहिलं पाहिजे, काही असं झालं नाही पाहिजे तेव्हा. काही जस्ट रिदरला ट्युशनला सोडून आलो आणि आता बघा पाऊस बिलकुल पण नाहीये. पाऊस येऊन गेला आणि याच्यामुळे आता कसं गरमी वाढणार आणि ऊन पण राहिली आहे. जर बिना फॅन शिवाय पण बसू नाही शकत आहे. घरात नुसतं थाड थोड थोड थाड हेच काम चालू आहे. कारण की बोर्ड चेंज करायचं म्हटलं तर थोडं तोडफाड तर चालणच. तर गाईज बाबांनी आणले समोसे, तर चला समोसे खातो आता मग मी. गाईज आमचा रिदर चालला, पण मदत तो आला होता वापस. आधी कसं नाटक होतं त्याचं? अरे नाटक बहुत भयंकर. तर गाईज माहितीये का, आता कुणाचा तरी बर्थडे येणार आहे. काही दिवसानंतर कुणाचा तरी बर्थडे येणार आहे. पण ते आम्ही बर्थडे करायचा की नाही करायचा? नाही. तुम्ही सोचा का बर्थडे करायचा का नाही करायचा? कोणाचा तर बर्थडे येणार आहे, चूज करा लवकर. हा, म्हणजे त्याचं म्हणणं आहे की पहिले तुम्ही सांगा घरात कोणाचा बर्थडे येणार आहे म्हणून, बरोबर ना? हा, तर तुम्ही कमेंट करून सांगा आम्हाला. नाही कोणाचं नाही माहित नाही आता कोणालाच कोणाचा बर्थडे आहे. तर तुम्ही कमेंट करून सांगा मित्रांनो. माझा आहे, रिदाचा आहे, की आजीचा आहे, की आबूचा आहे, की मम्मीचा आहे? हो है ना? हो तर नक्की सांगा आम्हाला कमेंट करून. नक्की. गाईज रिदातनी तुम्हाला सगळ्यांना चॅलेंज दिलेलं आहे की बर्थडे कोणाचा आहे म्हणून सांगा म्हणून. बर्थडेची डेट सांगतो आम्ही की जवळपास आता आजची आहे म्हणजे जवळपास 4-5 दिवसानंतर बर्थडे आहे तो, है ना रिदात? थोडेसे दिवस आहे. तर तुम्ही थोड्याशा दिवसात सांगा कोणाचा आहे. तर हा रिदात कडनं चॅलेंज आहे तुम्हाला सगळ्यांना की आता आमच्या घरात कोणाचा बर्थडे येणार आहे म्हणून. कोणाचा असणार म्हणजे माझा की रिदाचा, हे असं तुम्हाला सांगायचं आहे. घरातून कोणाचा आहे नाही का. ब्लॉग मध्ये सांगणार होतो पण रिदातच नाही का काहीतरी ट्विस्ट आणून दिला ब्लॉग मध्ये. त्यांनी नाही का चॅलेंज देऊन दिला तुम्हा सर्वांना. तर काही थोडस सिरियस घेऊन घ्या बिचाराच्या चॅलेंजला आणि काहीतरी कमेंट करून सांगा की कोणाचा असू शकते म्हणून बर्थडे. आणि बर्थडे जो खरं सांगेन बर्थडेला तर त्यांना आम्ही शॉर्टआउट देऊन देऊ. आता शॉर्टआउट काय द्यायचं आहे त्याचं नाव घेऊन घेऊ आम्ही ब्लॉग मध्ये. त्याच्यानंतरच्या ब्लॉग मध्ये बघा कसा बोलते, तर त्याचं नाव घेऊन घेऊ आम्ही ब्लॉग मध्ये की बाबा येणी असं म्हणजे जे पण बरोबर आन्सर देईन त्यांचं नाव घेऊ आम्ही, शॉर्टआउट देऊन देऊ. ठीक आहे. आमची बायको मस्तपैकी आपल्या मैत्रिणीसोबत बोलून राहिली, कामही करून राहिली. तिला टाइम नाही भेटत ना मस्तपैकी, म्हणून नाही का आता ऑफिस मध्ये राहते बिचारी, म्हणून आता बोलून राहिली आपल्या मैत्रिणीसोबत. का खुसूर करताय का ते तिलेच माहिती. चुगल्या विगल्या करताय काय का मजा. तुला मालिक असं तुम्हाला वाटत असेल ना, काहीतरी बोलली माझी बायको ब्लॉग मध्ये. गाईज आपल्या घरच्या होम मिनिस्टरनी थोडस ऑर्डर दिला आहे की म्हणते बाबा आज तुम्ही भाजी जे आहे ती बाहेरून बोलवा. आता तेच ऑर्डर करत होतो अमृताच्या मोबाईल वरून. तर आपलं हमेशा जे अंकल दा धाबा आहे जे आम्ही जेवण करायला जातो तिथूनच बोलवत आहोत, वेज चंद्रपुरी. तर ये कर दिया एक ऑर्डर, इसको ऐड आइटम में कर दिया और ये आ गया. चला आता इथं ऑर्डर अप्लाय. 80 रुपये सेव भेटला रे बाबा आपल्याला. विदात हो गया ऑर्डर, हो गया ऑर्डर कर दिया. क्या ऑर्डर किया? वेज चंद्रपुरी. नाही ना, पनीर त्यात पनीर राहते, बोंबलू नको. आपलं ऑर्डर झालेलं आहे पण रिदात म्हणताय पनीर. पण आता जे बोलवलं आहे ते पनीरचीच भाजी आहे पण रिदात म्हणते पनीर. वेज चंद्रपुरी फक्त नाव आहे पण ते आहे त्यात पनीर वगैरे सगळंच असते. म्हणजे व्हेज राहते सगळं, पनीर पण राहते. तर ते शेंगाची भाजी घरीच आहे, खाऊन घे. आम्ही मग व्हेज चंद्रपुरी खातो. ठीक आहे ना काही आहे ना. घेतला जा.
तर मित्रांनो आमची भाजी आलेली आहे. ही आहे व्हेज चंद्रपुरी. पोळी घेऊन घेतली, घरच्या पोळ्या, फक्त भाजी बोलवली गाईस. चला मग आता जेवण करतो तुम्ही. चला तर मग गाईस आजचा ब्लॉग आपण इथं सेंड करूया. होप यू लाईक आवर ब्लॉग. पसंत आला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तुमचं प्रेम असंच ठेवा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा. जय महाराष्ट्र. बाय बाय.